तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही मनोगत व्यक्त झाली। मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी 4 शब्द सांगणार आहे। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला। चिखलगावी झाला। 23 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते। लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते। आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते। त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। तसेच त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती यांसारखे उत्सव सुरू केले। त्या काळात त्यांनी लोकांमध्ये उत्साहात स्वातंत्र्य लढ्याची भावना निर्माण केली। शेवटी मी एवढंच म्हणेन की टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे कराडीवाना, टिळक म्हणजे सिंहगर्जना। एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। तर अशा पद्धतीने मनोगत झाली। यानंतर परिपाठ देखील झाला आणि असा हा परिपाठ आम्ही दररोज शाळेमध्ये घेतो। चांगल्या बातम्यांचं वाचन करून घेतो विद्यार्थ्याकडून, शिवाय पंचांग असतं आणि अशा बऱ्याच गोष्टी, दिनविशेष या सगळ्या गोष्टी आपण परिपाठामध्ये घेतो आणि अशा पद्धतीने आमच्या शाळेची सुरुवात होते। तर बघा, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला निश्चित सांगा। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।